सूरजचं वाक्य ठरलं नवीन सिनेमाचं टायटल. दिग्दर्शक आहेत केदार शिंदे आणि हिरो सूरज चव्हाण. मोबाईल स्क्रीनवरचा सूरज आता सिल्वर स्क्रीनवर. पहा सोशल मीडियाची कमाल. आई मरी मातेच्या नावानं चांग भलं. ओम नमः शिवाय, शिवशंभो, हर हर महादेव. आई मरी माता की जय. नमस्कार, तुम्ही पाहताय भन्नाट महाराष्ट्र. आपले हरहुन्नरी अंगभूत कलागुण दाखवत सूरज चव्हाण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. तसा तो सुप्रसिद्ध रियालिटी शो बिग बॉसच्या घरातही पोहोचला. आपलं सर्वोत्तम प्रदर्शन करीत शेवटी तो बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता ठरला. सूरज चव्हाण विजेता ठरल्याबरोबर बिग बॉस प्रोग्राम हेड आणि सिनेमा दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नवीन सिनेमाची घोषणा केली आणि त्या सिनेमात सूरज चव्हाण हिरो असल्याचे जाहीर केले. शिवाय सिनेमाचे नाव देखील सांगितले, ते म्हणजे झापूक झुपूक. झापूक झुपूक सिनेमा घेऊन येत आहेत केदार शिंदे. बाई पण भारी नंतर नवीन सिनेमा घेऊन येत असल्याची घोषणा केदार शिंदे यांनी बिग बॉसच्या मंचावर केली. बिग बॉसच्या अंतिम खेळात सूत्रसंचालक रितेश देशमुख यांनी विजेत्याचं नाव सूरज चव्हाण असं जाहीर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला आणि महाराष्ट्रभर आनंदाचं वातावरण निर्माण झालं. सूरजच्या विजयाने महाराष्ट्र भावनिक झाला आणि आनंदीही झाला. सूरज चव्हाण केवळ प्रसिद्ध झाला नाही, तर त्याला सिद्ध केलेला आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असूनही त्याने साधेपणा सोडलेला नाही. तोच सच्चेपणा पाहून सूरजने महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवलेलं आहे. रसिक प्रेक्षकांनी त्याला काळजात जागा दिलेली आहे. सूरजची लोकप्रियता पाहून म्हणा किंवा त्याचे कौशल्य किंवा प्रतिभा म्हणा, त्याची दखल आज मुख्य प्रवाहातील सिनेसृष्टीला घ्यावी लागते. यामध्येच सामान्य घरातील कलाकारांचा जेवढा वाटा आहे तेवढाच सोशल मीडियाचा देखील आहे. कारण सोशल मीडिया या प्लॅटफॉर्मला आपण डावलून चालणार नाही. कारण सोशल मीडियाने सामान्य घरातील कलाकारांना एक स्टेज उपलब्ध करून दिलेलं आहे, जे पूर्वी टॅलेंट असूनही स्टेज उपलब्ध होत नव्हतं. ते स्टेज आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला संधी म्हणून समोर आलेला आहे. सूरज चव्हाणच्या यशातही महत्वाचा वाटा या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मचा तर आहेच, तसाच त्याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांचा देखील आहे. आणि आज बिग बॉस मराठी टीमनेही त्याला विजेता ठरवून या वाट्यात सहभाग नोंदवलेला आहे. आज केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला हिरो म्हणून सिनेमात घेण्याची घोषणा केली आणि सूरजचाच एक फेमस डायलॉग झापूक झोपूक हाच सिनेमाचं शीर्षक असणार आहे. केदार शिंदे यांनी बिग बॉसच्या मंचावर स्वतःच हे जाहीर केलेलं आहे. मित्रांनो, जास्त काळ नाही पण 15 ते 20 वर्षापूर्वी पाठीमागं आपण डोकावून पाहिलं तर प्रेक्षक हा केवळ छोट्या आणि मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहण्यासाठी अवलंबून होता. छोटा पडदा म्हणजेच टीव्ही आणि मोठा पडदा म्हणजेच थिएटर मध्ये जाऊन 35 mm किंवा 70 mm एवढ्या मोठ्या पडद्यावर आपल्याला सिनेमा पाहावा लागत असे. तेव्हाची गंमत आणि मज्जा वेगळीच होती. पण सामान्य घरातील कलाकारांना हा मोठा पडदा किंवा छोटा पडदा देखील सहसा लाभत नव्हता. या ठिकाणी आपले कलागुण दाखवायला सहज संधी उपलब्ध होत नव्हती. काही मंडळींची मक्तेदारी म्हणा किंवा गोर गरीब कलाकारांची हालाकीची परिस्थिती म्हणा किंवा याही पेक्षा तिथपर्यंत कसं पोहोचायचं हे सर्वसामान्य कलाकारांना माहिती नसणं म्हणा. पण काहीही असो, काळ बदलला. छोटा आणि मोठा पडदा यामध्ये एक स्मॉल स्क्रीन आली, ती म्हणजे मोबाईल स्क्रीन. आता सिनेमा सहित सर्वच मनोरंजनाची साधनं या मोबाईल स्क्रीनवर आलेली आहेत. आता आम्हाला कुणीतरी सिनेमात किंवा टीव्ही शो मध्ये घ्या असं म्हणायची गरज नाही. आता घराघरात, रानोमाळ, गल्लीबोळातून सर्वसामान्य लेकरं आपली हुनर दाखवायला लागलेले आहेत. सोशल मीडिया आला, वेगवेगळे सोशल मीडिया ऍप्स आले, एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आणि सर्वसामान्य कलाकारांचे वाखाणण्याजोगे कौशल्य जगासमोर आले. सूरज सारख्या अनेक कलाकारांना ओळख आणि प्रसिद्धी मिळाली. आता असे अनेक कलाकार टीव्ही किंवा सिनेमात काम मिळेल का म्हणून कुणाकडे काम मागायला जात नाहीत. आपली कला स्वतः मोबाईलवर शूट करून लगेच पब्लिश करतात आणि काही क्षणात त्यांची कलाकृती जगासमोर येते. आता टेलिव्हिजन वाले किंवा फिल्मवालेच आता आपल्या या कलाकार भावंडांना, लेकरांना शोधत येतात आणि म्हणतात, चला टीव्हीवर, चला पिक्चर मध्ये, आम्ही तुम्हाला काम आणि दाम देतो. वाह, शाब्बास रे सोशल मीडिया, कमाल केली. आज सूरज चव्हाण इतका प्रसिद्ध आहे की त्याचा प्रवास आणि त्याची प्रत्येक गोष्ट महाराष्ट्रातील प्रेक्षकांना माहितीच आहे. मरी आई, ज्याला सूरज मरी माता म्हणतो, आई वडील गेल्यानंतर आणि बहिणी लग्न होऊन सासरी गेल्यानंतर मरी मातेच्या देवळात निवदावर भूक भागवणारा सूरज चव्हाण आज महाराष्ट्राच्या मनोरंजनाची भूक भागवतोय.
SQRQ झटकू बुक्की टेंगुल झापूक झुपूक करीत गोलीगत पॅटर्न मध्ये हा महाराष्ट्राचा लाडका बच्चा बिग बॉसची ट्रॉफी घेऊन गावाकडे निघालेला आहे. जुन्या जाणत्या कलाकारांपासून ते नवीन प्रसिद्ध कलाकारांसोबत त्याला बिग बॉसच्या घरात एकत्र राहता आलं, खेळता आलं आणि खेळता खेळता उत्तम खेळ खेळून त्यानं बिग बॉसची ट्रॉफी जिंकली आणि तोच ठरला बिग बॉस मराठी 5चा विजेता. अशा या भन्नाट कलाकार सूरज चव्हाणला भन्नाट महाराष्ट्राकडून हार्दिक अभिनंदन, मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सबस्क्राईब करा. भन्नाट महाराष्ट्र पाहत रहा, भन्नाट महाराष्ट्र.